शिवाय नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेरे या यूट्यूब चॅनलवर. इथे मिळतात अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी घरगुती सामग्रीमध्ये. व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघा. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणं ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी, म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. तर हा व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघा. याच्यात मी काही सिक्रेट टिप तुम्हाला सांगणार आहे. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत झणझणीत खमंग थापी वडी रस्सा. घरगुती मसाल्यात बनवलेली ही रेसिपी एकदम गावाकडची टेस्ट देणार आहे. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया रेसिपीसाठी. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे: कांदा चिरलेला, किसलेलं खोबरं, धने, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरच्या आणि कढीपत्ता. एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम झालं की हा मसाला छान असा आपण भाजून घेऊया. सर्वप्रथम कांदा टाकूया. कांदा थोडासा परतून घेऊया आणि त्यामध्ये लसूण आणि आलं एकत्र टाकून छान असं परतून घेऊया. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवायचा छान असा. ही मसाल्याच्या ग्रेव्हीसाठी लागणारा मसाल्याची रेसिपी आहे. आणि पातवडीसाठी लागणारं साहित्य ही मी तुम्हाला सांगणार आहे. 1 कप बेसन, 1 कप पाणी, 1 मोठा चमचा तेल, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मोहरी, 1 चमचा जिरा, चिमूटभर हिंग, हळद आणि मीठ चवीनुसार. हा मसाला छान असा भाजून घ्यायचा गोल्डन कलर येईपर्यंत कांद्याला. जेवढा मसाला छान भाजला जाईल तेवढी टेस्ट छान येते, पण जळू द्यायचा नाही. कोथिंबीरीची मी देठ घेतलेला आहे मसाल्यामध्ये भाजण्यासाठी. खूप छान चव लागते. नेहमी देठ फेकून नका देऊ, मसाल्यामध्ये वाटण्यासाठी तुम्ही वापरा. आणि किसलेलं खोबरं टाकून छान असा भाजून घेऊया हा मसाला. हा सगळा मसाला शालो फ्राय करून घ्यायचा आहे. छान सोनेरी झाल्यानंतर थंड करून बारीक वाटून घेणार आहोत आपण. आपल्या रस्स्याची स्पेशल मसाला तयार आहे आपला. छान हा मसाला आपला शालो फ्राय करून झाला आहे. तो पण एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया आणि छान असा वाटून घेऊया थंड झाल्यानंतर. मसाला वाटून घेऊया आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. पाटवडीसाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बेसन आणि तेवढंच पाणी, मिरच्या, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, मोहरी, जिरे. सर्वप्रथम आपण मसाला तयार करूया पाटवडीसाठी लागणारा. हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा अर्धा चमचा जिरे टाकून छान हा मसाला बारीक वाटून घ्यायचा. प्रमाण 1 कप जर बेसन असेल तर 1 कप पाणी घ्या आणि थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान असा बारीक वाटून घ्यायचा. मसाला वाटून झाला का एका कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया. त्याच्यामध्ये जिरे टाकूया. जिरे तडतडली की त्यात थोडासा हिंग टाकूया. हिंग टाकल्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. हळद टाकूया. छान असा सुगंध येईपर्यंत फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये हा आपला मसाला टाकून छान असं परतून घ्यायचं. आणि यामध्येच आपण प्रमाणामध्ये पाणी, 1 मोठा बाउल मी पीठ घेतलं तर तेवढंच मोठा बाउल मी पाणी घेतलं. सम प्रमाणातच घ्यायचं पीठ आणि पाणी. आणि मीठ टाकूया आणि छान याला अशी उकळी येऊ देऊया. खूप छान आहे ह्या रेसिपीमध्ये. तुम्हाला 2 रेसिपी दडलेल्या आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. छान असं उकळी आली पाण्याला की त्यातच आपण हे जे बेसन घेतलं आहे ते थोडं थोडं ॲड करून मिक्स करूया. उकळी आली का गॅस कमी करून बेसन हळूहळू घाला आणि लगेचच मिक्स करा. गुठळ्या होऊ देऊ नका. छान असं गुठळ्या फोडून मिक्स करायचं. छान गुठळ्या हे करून मिक्स करून घ्यायच्या. आणि बेसन नेहमी चाळून घ्यायचं, लम्स होणार नाहीत. टिप्स आहे काही सांगते. मसाला जास्त भाजू नका, कडवट होईल. पाटवडी जाड पातळ आपल्या आवडीनुसार ठेवा. रस्सा जास्त वेळ उकळू नका, वडी तुटू शकते. ह्याप्रमाणे नक्की ट्राय करा. छान अशा गुठळ्या सगळ्या
मिक्स करून घ्यायच्या, गुठळ्या होता कामा नाही. आणि एक 5 मिनटं झाकण ठेवून छान असं शिजू देऊया. काही टिप्स सांगणार आहे मी, नक्की ट्राय करा. हे आपलं पाटवडीचा तयार आहे. सांगितल्याप्रमाणे बेसन चाळूनच घ्यायचं, गुठळ्या होत नाही आणि वडी मऊसूत होते. पाणी उकळल्यावरच बेसन घालायचं, स्ट्रेक्चर एकदम स्मूथ येतं. सतत हलवत राहा, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. लो फ्लेमवर शिजवा, वडी सॉफ्ट आणि सेट होते. एका ताटाला छान असं तेल आपण लावून घेऊया. ताटाला तेल लावून हे मिश्रण आपण पसरवूया, जेणेकरून ते चिकटणार नाही. खूप पातळही पसरू नका, कापताना तुटू शकते. पूर्ण थंड झाल्यावरच कापा, परफेक्ट शेप येतो. छान आहे आपला पाटवडीचा साहित्य तयार आहे. आणि छान असं तेल लावून हे मिश्रण पसरवायचं. वरून तुम्ही थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालू शकतात आणि हलकं प्रेस करा. खूप छान टेस्ट येते आणि दिसायलाही छान वाटतं. पूर्ण थंड झाल्यावरच ही पाटवडी कापायची आहे. मला तर रश्श्यापेक्षा ही पातोडी अशीच खायला खूप आवडते, खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. छान असं पसरून घ्यायचं, जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, आणि थंड होऊ द्यायचं. आणि तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही थंड झाल्यानंतर कट करा. मी शक्यतो डायमंड शेपमध्येच कापणार आहे, ते दिसायलाही छान वाटतं. सगळं सामग्री अशी एकत्र आपण मिक्सर सेट करून घ्यायचं ताटावरती. छान अशी पारंपरिक डिश आहे, नक्की ट्राय करून बघा. ही घरगुती मसाला आहे. हळद, धनेजिरे पावडर, गरम मसाला आणि मालवणी मसाला. ही घरगुती मसाला आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. कढई गरम करायला ठेवूया. कढई गरम झाली की त्यात तेल ॲड करूया. हा थापी वडीचा आपण रस्सा तयार करत आहोत. तेल गरम झाले की मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की जिरे ॲड करूया. जिरे झाले की त्यात थोडा कढीपत्ता टाकूया, थोडासा हिंग टाकूया आणि थोडी कोथिंबीर टाकून छान असं परतून घेऊया. रस्सा टिप्स काय सांगणार आहे. मसाला परताना तेल सुटेपर्यंत परतावा. टेस्ट जास्त जबरदस्त येते. पाणी जास्त घालू नका, रस्सा पातळ होईल. वडी शेवटीच घाला, नाहीतर मऊ होऊन तुटते. छान असा आपला मसाला तेल सुटेपर्यंत परतला आहे. आणि याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे. गरमच पाणी ॲड करायचं, जेणेकरून चव. गरम पाणी टाकल्यामुळे मसाला एकजीव होतो, गुठळ्या होत नाही, ग्रेव्ही स्मूथ आणि क्रीमी होते. गरम पाण्यामुळे मसाल्यातील तेल, फ्लेवर नीट बाहेर येतात, चव जास्त रिच लागते. थंड पाणी घातलं की ग्रेव्हीचं तापमान लगेच कमी होतं आणि मसालाही नीट शिजत नाही आणि चवही जाते. तर गरम पाणी घातल्याने कुकिंग प्रोसेस थांबत नाही, ग्रेव्ही पटकन आणि इव्हनली शिजते आणि तेल वेगळं पडत नाही. थंड पाण्यामुळे मसाला शॉक होतो आणि तेल वेगळं दिसू लागतं. हा आपला थापी वडी छान असं थंड झाला आहे. त्याला आपण एक डायमंड शेपमध्ये कट करून घेऊया. पूर्ण थंड झाल्यावरच कापायचं. गरम असताना कापली तर वडी चिकटते आणि तुटते. सुरीलाही थोडंसं तेल लावा, कट स्मूथ येतो आणि वडी सुरीला चिटकत नाही. हलका हात वापरा, जोरात दाब दिल्यानंतर वडीचा चुरा होता. अशी छान अशी स्मूथ आपली ही थापी वडी तयार झाली आहे. ब्लंटनी तुम्ही किंवा सुरीने कापू शकतात. पहिले स्ट्रेट लाईन द्यायचं आणि मग क्रॉस कट द्यायचं, इक्वल साईज पीस मिळतात. तोपर्यंत आपला हा रस्सा इकडे याला उकळी आली आहे. आपल्या रस्स्याला छान उकळी आली, त्याच्यामध्ये आपण ह्या थापी वड्या ॲड करूया. आणि छान असं जास्त वडी टाकल्यानंतर जास्त हलवायचं नाही, जेणेकरून नाही तर वड्यांचा चुरा होतो. हे आपले छान असा थापी वडी रस्सा तयार आहे. पारंपरिक डिश आहे, नक्की ट्राय करा. ही डिशची स्पेशालिटी पुणे आणि नाशिक ह्या साईडला बनवली जाते आणि ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा, ट्राय करा, खूप छान लागते. तुम्ही पाटवडी रस्सा कधी ट्राय केला आहे का?
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. अशाच अजून गावाकडच्या रेसिपींसाठी माझ्या पेजला, माझ्या चॅनलला अन्नपूर्णा बाय कविता नेहरेला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुमची वडी कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर अशी बनवा झणझणीत थापी वडी रस्सा. तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच टेस्टी रेसिपीसाठी फॉलो करा. पहा पाटवडी मसाल्याचा रंग किती छान आला आहे. इथेच चव लपलेली दिसते आणि खूप छान लागते. हा रस्सा तुम्हाला भातासोबत, ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतो. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. फक्त बेसनपासून बनवा ही अशी एक जबरदस्त वडी रस्सा. ही सिक्रेट टिप वापरून तुम्ही एकदम छान अशी रेसिपी बनवू शकतात. चवीलाही अप्रतिम लागते. व्हेजिटेरियन लोकांसाठी अतिशय. तर फ्रेंड्स, आपली थापी वडी रस्सा रेसिपी तयार आहे आणि ही पुणे आणि नाशिक येथील स्पेशलिटी आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.